घेऊ विसावा ह्या वळणावर ह्या माझ्या काव्य सिरीजमधील पुढील कविता आहे कृष्णाची वनक्रीडा। आपणाला हजारो वर्ष मागे घेऊन जाणारी ही कविता आहे। त्या काळामध्ये सवंगड्यांना घेऊन गुरं चारण्यासाठी रानात गेलेला कृष्ण आणि एकत्र बसून घरून आणलेल्या भाकऱ्या, चटणी, भाजी जे काय असेल ते एकत्र बसून खाण्याची पद्धत, म्हणजेच आपण आज वनभोजनाचे कार्यक्रम करत असतो वनवासी भागामध्ये जाऊन, परंतु वनभोजनाचा कार्यक्रम हा फार पुरातन काळापासून चालत आलेला असावा असं प्रतीत व्हावं अशी ही कविता आहे। तर मग चला सुरू करूया ही कविता। वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, जयांच्या गळा घालती दिव्यहार, सनाथा सवेते करीती विहार, निजमुख कवनाही आडदृष्टी असेना, रचुनी बसवी ऐसा भोवती भालसेना, हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या। खूप छोट्या छोट्या कवितेतून कवींनी आपणाला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळेच एक उत्तम नागरिक, उत्तम पैकी समाजसेवक बनवण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं। धन्यवाद।